आज जर तुम्ही लोकांना जाऊन विचारलं, समजा 1000 लोक आहेत, त्यांना विचारा तुमच्यापैकी किती जणांना स्वर्गात जायचंय. खूप संकोचाने, खूप लाजत आणि अवघडून 2-3 हात वर जातील. बाकीचे म्हणतील नाही. तरुणांना स्वर्गात जायचं नाहीये. कारण जी काही जुनी मार्केटिंग यंत्रणा आहे, ती त्यांना आकर्षक वाटत नाहीये. ते विचारतात की तिथं फ्री वायफाय आहे का? जेव्हा स्वर्ग कोसळतील, तेव्हा ती पोकळी कशाने भरेल? ती पोकळी लगेचच दारू, ड्रग्ज आणि इतर गोष्टींनी भरेल. पण त्यांना त्याचाही कंटाळा येईल. मग लोक सुखी जीवनाच्या विज्ञानाचा शोध घेतील. ते याचेच प्रतिनिधित्व करतात. म्हणूनच मी म्हणतो की आदियोगी भूतकाळाचे नाहीयेत, तर भविष्यातील एक अलौकिक घटना आहे. जरी हे 15,000 वर्षांपूर्वीचं असलं, तरी त्यांनी जे दिलंय ते एक वैज्ञानिक तंत्रज्ञान आहे. तत्वज्ञान नाही, विचारधारा नाही, श्रद्धा प्रणाली नाही, स्वर्गाची तिकिटं नाहीत, तर मानवाच्या व्यक्तिनिष्ठ कल्याणाचं विज्ञान आहे.